नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या त्या मुलींच्या किंवा महिला क्रिकेट टीमने जो विश्वचषक जिंकलेला आहे त्याचा इतका गाजावाजा चालू आहे की त्या टीम मधल्या एकेका महिला खेळाडूचं घर काय, तिची पार्श्वभूमी काय, हे सांगण्यामध्ये सगळीच्या सगळी माध्यमं इतकी गर्क झालेली आहेत. आणि दुसरीकडे बिहारच्या निवडणुका यांचाही गदारोळ चालू आहे. आणि मला अशा वेळेला एक गोष्ट आठवली की महिला क्रिकेटपटूंनी ज्या पद्धतीत ही निवडणूक जिंकली, आपली ही टुर्नामेंट जिंकली, त्या टुर्नामेंटमध्ये जगाच्या एक एक संघाला अतिशय अटीतटीची लढत देऊन हरवून या महिला टीमने किंवा मुलींनी तो विश्वचषक जिंकलाय. पण नजरेत भरण्यासारखी गोष्ट कुठची असेल तर ज्या डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई इकडे हा सामना खेळवला गेला, अंतिम सामना, तो सामना संपल्यावर आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रचंड विजय झाल्यानंतर अख्ख्या स्टेडियमवर जर नाचत कोण असेल, जल्लोष कोण करत असेल, तर त्यामध्ये बहुसंख्येने पुरुष आणि तरुण होते. नॉर्मली मी बघितलेलं आहे, आपला अगदी अलीकडच्या काळामध्ये कुठे अबुधाबी काय दुबईमध्ये जो भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता, आशिया कप वगैरे, तो जिंकल्यानंतर रस्तोरस्ती तरुण मुली दुबईत सुद्धा नाचत होता, भारतात पण नाचत होत्या. पण हा एक अजब विश्वचषक महिलांनी जिंकला. आणि रस्त्यावर बाईक घेऊन उड्या मारत, पळापळ करत, घोषणा देत, भारत माता की जय म्हणत फिरणारे तरुण होते, पुरुष होते. महिलांचा यापेक्षा मोठा सन्मान असू शकत नाही. काहीतरी 400 कोटीपेक्षा अधिक लोकांनी हा विश्वचषक महिला सामना बघितला वेगवेगळ्या चॅनेलवर जगभर, अशीही बातमी आली. पण ती महत्वाची नाही. याची सुरुवात कुठून होते बघा. याची सुरुवात कुठून होते. मी आजच आता हा व्हिडिओ करण्यापूर्वी थोडा वेळ मिताली राज नावाची जी यापूर्वीची महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती आणि बॅटिंग मध्ये तिने अनेक रेकॉर्ड केलेले आहेत, या नव्या टीमच्या विजयानंतर तो विश्वचषक होता, तो त्या मुलींनी अगत्याने मिताली राजकडे पण सोपवला की याची सुरुवात तू केली होतीस, आम्ही फत्ते केली. ही जी भावना असते, आज जिंकलेल्या टीम मध्ये मिताली राज नाहीये, पण 10-15 वर्षापूर्वी कधीतरी मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. आणि तिने जे एक एक पराक्रम तिच्या टीम पासून सुरू झाली. मला वाटते आजची कर्णधार हरमनप्रीत कौर पण तिच्या मिताली राजच्या टीम मध्ये खेळाडू होती. पण आपण सुरुवात कुठून केली, आपण वाटचाल सुरुवात कुठून केली होती, याचं भान या टीम मधल्या सगळ्या खेळाडूंना आहे. आणि त्याची ही सुरुवात मी मुद्दाम सांगेन परत एकदा की अशी अचानक होत नसतो. एवढा मोठा पराक्रम हा अचानक होत नसतो, दीर्घकालीन प्रयत्नातून होत असतो. आणि जर त्याला योग्य वेळेला बुस्टर मिळाला तर तो बुस्टर अतिशय मोठा पराक्रम घडवून जातो. मित्रांनो, 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी सातत्याने एक घोषा लावला जो आता भिंती भिंतीवर वाचायला मिळतो, बेटी बचाव बेटी पढाव. कुठे बसच्या मागे, कुठे ट्रकच्या मागे, कुठल्या कंपाऊंडच्या भिंतीवर ही घोषणा लिहिलेली असते, बेटी बचाव बेटी पढाव. भ्रूण हत्येतून मुली मारल्या जात होत्या त्या हरियाणामध्ये आज मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात वाढताना दिसते. आणि हे सगळं अचानक झालेलं नाही. मग त्या फोगाट भगिनी असतील, ज्यांनी साक्षी नावाची पहिलवान महिला असेल, ह्या महिला अचानक पुढे आल्या नाही, होत्या, पण त्यांना तितकं प्रोत्साहन मिळत नव्हतं जे प्रोत्साहन गेल्या 10-11 वर्षामध्ये मिळते. बेटी बचाव बेटी पढाव हा एक
प्रकारचा सॉफ्ट पॉवर ज्याला म्हणतात, हळूहळू करत पुढे सरकणारा, इव्हॉल्व्ह होणारा विषय. त्यामुळे मुलगी ही मुला इतकीच महत्वाची असते. हे हळूहळू करत जेव्हा पंतप्रधान बोलत राहतो, त्यासाठी अगत्य दाखवतो, तेव्हाच हे असे पराक्रम होत असतात. बांगड्या भरा असं आपण म्हणत होतो, बांगड्या भरा. बांगड्या भरा म्हणजे काय? बांगड्या भरणं म्हणजे स्त्रीचं लक्षण आहे. आणि स्त्री ही लढवय्या नसते, ही त्यामागची कल्पना आहे. बांगड्या भरा याचा अर्थ तुम्ही जिंकू शकत नाही, तुमच्यात हिंमत नाही, तुमच्यात कर्तृत्व नाही, हे सांगण्यासाठी स्त्रीचं प्रतीक म्हणून बांगड्या भरा हा शब्द होता. आज तो शब्द, किती शब्दावली या मुलींनी खोटी ठरवलेली आहे, की या देशाच्या मुली रडत बसणाऱ्या नाहीत. आणि लक्षात घ्या मित्रांनो, या मुली देशाच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या भागातून आलेल्या आहेत. उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, आणखीन कुठे पुण्यातली सांगलीची कोण मुलगी आहे, मला त्यांची नावं पण सांगता येत नाही, पण मी जे ऐकलंय, कानाकोपऱ्यातून आणि सामान्य घरातून पुढे आलेल्या मुली आहेत. सामान्य घरातून. वडील होते म्हणून मुलगा खेळतोय, मुलगा खेळतो म्हणून नातू खेळतोय, असं नाहीये. मोदींनी सत्तेत आल्यापासून, पंतप्रधान झाल्यापासून भारतीय तरुणांच्या मनात, भारतीय नागरिकांच्या मनात एक महत्वाकांक्षा निर्माण केली, अम्बिशन निर्माण केली. त्याचे हे परिणाम वेगवेगळ्या भागात दिसत आहेत. अगदी DRDO पासून इस्रो पर्यंत, लष्करापासून क्रिकेट पर्यंत, जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अमेरिकेसारख्या महासत्तेला आणि महाअर्थव्यवस्थेला आव्हान देण्याची हिंमत भारतामध्ये आली, की फक्त युद्धातून किंवा अर्थशास्त्र अदानी अंबानी म्हणून येत नसते. समाज जीवनातला पुरुषार्थ जागवला की तो समाज इतका एकवटत जातो की मला काय मिळणार नाही, आम्हाला काय मिळणार, आपल्याला काय मिळणार, आपल्या देशाला काय मिळणार, आपल्या समाजाला काय मिळणार, आपल्या समाजासाठी आपण काय करतोय, ही जी धारणा निर्माण होत जाते, तिचा प्रभाव आपल्याला दिसतो. आणि म्हणून आज मी हा विषय तुमच्या समोर मांडतोय, तेव्हा अनेकदा तुमच्या समोर उत्तर असतं, पण ते बघता येत नाही, ऐकता येत नाही, समजून घेता येत नाही, अनुकरण करता येत नाही. या मुलींनी काय केलंय, ज्या पद्धतीत विराट कोहली किंवा कोणतो रोहित शर्मा ते अगत्याने त्या सामन्याच्या वेळेला हजर होते आणि आपण जिंकलो, त्याचं श्रेय रोहित भैयाला आहे, हे पण ती महिला कर्णधार सांगते. कारण त्यांच्या खेळावर सुद्धा बारीक लक्ष ठेवून भारताचे जे पुरुष क्रिकेटियर होते ते अगत्याने त्यांच्या खेळावर लक्ष ठेवून होते, त्यांना सूचना देत होते, सल्ला देत होते, मार्गदर्शन देत होते, विचार विमर्श करत होते. या सगळ्याचा परिपाक हा विश्वचषक जिंकण्यामध्ये झाला, असं ती काय हरमनप्रीत कौर कर्णधार आहे ती सांगते. त्याचा अर्थ समजून घ्या. या विजयाचं श्रेय कोणाला आहे? त्या जेमिमाला आहे की कोणती स्मृती मंदाना किंवा हरमनप्रीत किंवा कोणती दीप्ती शर्मा यादव कोण असतील? नो मित्रांनो, त्या प्रत्येकाला त्या प्रत्येकाला संघ जिंकवायचा होता, भारताला जिंकवायचं होतं आणि भारताला सन्मान्य यश मिळवून द्यायचं होतं. ते यश आपल्यापैकी कोणा एकाच नाहीये, आपल्या सगळ्यांचं आहे. ही जी संघ भावना होती, त्या संघ भावनेचा तो विजय झालेला आहे. ही मुद्दाम गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तुम्ही त्यातल्या कुठल्याही खेळाडू मुलीशी बोलताना ज्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या बघितल्या की कळतं की त्यापैकी कोणालाही व्यक्तिगत पराक्रम करण्यापेक्षा किंवा आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक सामूहिक महत्वाकांक्षा पूर्ण करायची होती. आणि त्याचा परिपाक आपण बघतोय. हे टीम वर्क आहे. कुठल्याही एका कर्णधाराचा किंवा कुठल्याही उत्तम गोलंदाज फलंदाजाचा विजय झालेला नाही. जिथे जिथे परिस्थिती आली
तिथे तिथे त्यातला कोणतरी एक खेळाडू पुढे आलाय. कुठे त्या जेमिमाने सेंचुरी मारली की शेवटच्या फायनलच्या सामन्यामध्ये त्या एकट्या मुलीने काहीतरी 5 विकेट काढल्या, नाही तर सामना हातातून जात होता. म्हणजे जिथे कोणी नसेल, हे सगळे तुकाराम ओंबळे सारखे खेळले मित्रांनो. आठवतो तुकाराम ओंबळे? 16-17 वर्ष होऊन गेली. अजमल कसाबची टोळी मुंबईवरून हल्ला करत होती. 100, 150, 200 माणसं त्यांनी किडा मुंगीसारखी मारली. 800-700 माणसं जखमी झाली आणि 25-30 हजाराचा मुंबईतला पोलीस फोर्स या 10 जिहादींना रोखू शकत नव्हता. पळापळ झालेली होती. अशा वेळेला ज्याच्या हातात एक दंडुका होता, पिस्तूल बंदूक सुद्धा नव्हती, असा माणूस, एक सामान्य पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे, त्याने त्या गिरगाव चौपाटी नजीक धाव घेतली आणि अजमल कसाबची गाडी थांबली होती तेव्हा त्याच्या अंगावर झेप घेतली, त्याला मिठी मारून. त्याने झाडलेल्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या आपल्या पोटात घेतल्या, पण अजमल कसाबला सोडला नाही. ते एका तुकाराम ओंबळेने तो सगळा कसाब टोळीचा खेळ संपवला. मग बाकीचे धावले, पण त्या क्षणी कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण अख्ख्या देशाची अब्रू आणि सुरक्षा ही माझ्यावर अवलंबून आहे असं वाटून जेव्हा माणूस पुढे जातो, तो शूरवीर पराक्रमी असतो. आणि या महिला टीम मध्ये प्रत्येकाला ते वाटतं, तर मला काय मिळणार आहे महत्वाचं नाहीये, माझ्या टीमला, माझ्या देशाला काय मिळणार आहे, माझ्या देशवासियांचा आनंद किती मोठा असेल, तो माझ्यापेक्षा मोठा असेल. एकाही मुलीमध्ये अहंकाराचा लवलेश नाहीये. मी गेल्या 2-3 दिवसामध्ये त्यांचे अनेक व्हिडिओ बघितले, पण मला एकाही मुलीच्या चेहऱ्यावर कुठलाही अहंकार, गर्व, अभिमान नो. एक सामूहिकतेचा अभिमान. आम्ही भारतीय आहोत, आम्ही भारतीय म्हणून खेळलो, आम्हाला भारताला जिंकून द्यायचं होतं. ही जी समन्वयाची आणि सामूहिकतेची जाणीव आणि भावना त्यांच्या खेळामध्ये प्रत्येक क्षणी दिसत होती. तिने तो विजय खेचून आणला. आणि हे राजकीय विश्लेषण करताना मी एवढ्यासाठी सांगतोय की समोरची टीम कोण होती, त्यांच्या टीम मध्ये कोण चांगले बॉलर होते किंवा नव्हते, खेळपट्टी कशी होती, अंपायर नालायक होते की चांगले होते, याविषयीची चर्चा नाहीये. असं म्हणतात कोणाला तरी एकाला चुकीचं आऊट दिलं वगैरे, पण चर्चा झाली. पण त्या टीम मधल्या मुलींपैकी कोणीही ती तक्रार उचलून धरत नाहीये. झालं झालं ते झालं, तेवढ्या पुरतं असतं. पण जिंकायचंय. एक चुकीचा आऊट दिला असेल, पण विषय आऊट होण्याचा नाहीये, जिंकण्याचा आहे. आणि मित्रांनो, हीच गोष्ट वोट चोरी, मतदार याद्या, जे काय रडगाणं चालू आहे ते बघितल्यानंतर कळतं की पराभवाचं, महाविकास आघाडीच्या पराभवाचं कारण काय आहे. कारण काय? त्यांच्यामध्ये समन्वय नाहीये. तुम्हाला आठवतं 1.5 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे हट्ट धरून बसले होते, निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि नाव आधी जाहीर करा, ज्याचे आमदार जास्ती त्याचा मुख्यमंत्री, या गोष्टीतून एकमेकांचे उमेदवार पाडले जातील. हे उद्धव ठाकरे यांचं वाक्य आहे, भाऊ तोरसेकरचं नाही. काय म्हणतात उद्धव ठाकरे? जर नाव आधी जाहीर केलं नाही आणि ज्याचे आमदार जास्त असतील, तर आपणच आपसात दुसऱ्याचे आमदार कमी करण्यासाठी एकमेकांना पाडू. याचा क्रिकेट मधला अर्थ समजून घ्या की मला माझ्याच टीम मधला नावडता बॉलर बॉलिंग करत असेल, तर भले त्याचा बॉल चांगला पडो आणि कॅच उडाली तर मी कॅच घेणारच नाही, कारण विकेट त्याच्या नावावर लागणार आहे. किंवा मी कर्णधार मला आवडत नाही म्हणून मी उगाचच रनआउट होईल, कॅच देऊन आउट होईल, विकेट फेकून आउट होईल. ज्या वेळेला आपल्या टीम मध्ये एकमेकांवर अविश्वास असतो,
एकमेकांविषयी मनात संशयाचं घर असतं, तेव्हा आपण टीम वर्क म्हणून काम करू शकत नाही. महाविकास आघाडीकडे तुम्ही बारकाईने बघा, तुम्हाला कळेल त्यांना एकमेकांविषयी संशय आहे. उभाठा शिवसेनेला शरद पवार गटाविषयी, शरद पवार गटाला काँग्रेसविषयी, काँग्रेसला उभाठाविषयी. जेव्हा तुम्ही टीम म्हणून एकत्र येता आणि एकमेकांविषयी तुमच्या मनात संशय असतो किंवा एकमेकाची टांग ओढणं, याला तुम्ही राजकारण समजता, तेव्हा तुम्ही तुमच्या टीमचा पराभव करणार याची गॅरंटी देत असता. त्याचा लवलेश या महिला टीमच्या खेळामध्ये नव्हता आणि अगदी बोलण्यामध्ये पण दिसत नाही. कर्णधार कोण आहे सोडून द्या, प्रत्येक मुलगी त्या टीम मधली बघितली ती वेगवेगळ्या प्रदेशातून आलेली असेल, पण आपण एकमेकांसाठी प्रसंगी ठामपणे उभं राहायचं, निराश व्हायचं नाही, झुंजायचं. आणि जिथे एखादा कमी पडत असेल तर त्याला बुस्टर देणं, त्याला प्रोत्साहन देणं, हे काम त्या मुली एकमेकाशी करत होत्या. आणि ज्यावेळेला असं होतं की मी एकटीने लढत आहे, ही कॅच माझ्याकडे आली आहे, पण माझ्या बरोबर आणखी 10 मुली माझ्या मैत्रिणी सहकारी आहेत, हे म्हटल्यानंतर त्या एका मुलीने जी उंच जवळजवळ 15-20 फूट उंची वरची कॅच घेतलेली आहे, तर ती एकटी नव्हती. जसं त्या दहीहंडीमध्ये एकाच्या 2-4 थर लावतात, तिच्या खाली थर नव्हते, पण तिच्या मनात पक्क होतं की मी पडले तर मला झेलायला 10 मुली आहेत माझ्या सहकारी. त्यातून ती उंच उडी जाते आणि ती कॅच पकडली जाते. जेव्हा ती भावना तुमच्या युती आघाडीमध्ये असते तेव्हा तुम्हाला हरवणं सोपं नसतं. पण तुम्ही एकमेकाच्या टांगा ओढणार असाल तर मग तुम्हाला समोरच्याने हरवावं लागत नाही, तुम्ही हरण्यासाठीच प्रयत्न करत असता. आणि आज देखील काय त्या स्थानीय निवडणुका समोर आल्या असताना ज्या प्रकारे महाविकास आघाडीतले पक्ष एकमेकांकडे संशयाने बघतायत, आम्हाला राज ठाकरे नको, उद्धव सुद्धा नको, ही जी भाषा काँग्रेसकडून होते, किंवा राज ठाकरे अजूनही महाविकास आघाडीत येऊ असं म्हणत नाहीत, हा विषयीचा जो अविश्वास आहे तोच तुम्हाला परत एकदा पराभवाकडे घेऊन जाणार आहे. जे त्या संपूर्ण टुर्नामेंट खेळणाऱ्या महिला टीमच्या मुलींना कळलं होतं, तेवढं जरी महाविकास आघाडीला कळलं तर त्यांच्यासाठी वोट चोरी, मतदार याद्या वगैरे सोडून द्या, निवडणुका सोप्या होतील. कारण त्या जिंकण्याची जिद्द ठेवून उतरावं लागतं. मैदान कसंही असो, खेळपट्टी कशी असो, समोरच्या टीम मध्ये कुठलेही बॉलर असो, तुम्हाला नाही हरू शकत. एकमेकांसाठी उभे राहा. माझ्यापेक्षा त्याचे जास्त आले चालतील, तो माझा मित्र पक्ष आहे, ही भावना आणा. आणि बघा, 132 भाजपचे आमदार आले, एकनाथ शिंदेचे 57 आले, अजितदादांचे 41 आले. त्याचं नेमकं कारण ते आहे, ती जी महिला क्रिकेट टीम मधली परस्परांविषयीची आस्था, आपुलकी ती युतीत होती. त्या युतीने त्यांना 232 जागा दिल्या. त्याच भावनेने महिला क्रिकेट संघ जो आहे भारताचा, त्याला विश्वचषक जिंकता आला. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.